गुरुनाम गुरु श्री संत वामनराव महाराज यांच्या 48व्या पुण्यस्मरणानिमित्त पुण्यतिथी निमित्त ही काल्याची सेवा आहे. लटके तिरुचे साचो कोणा न पची. आता मी जबाबदार माणूस म्हणजे जास्त बोलता येत नाही, कळतं जास्त बोला कमी येते. कारण त्या दिवशी बोलून गेले कोण? नेवासे महाराज. काय बोलून गेले? काय बोलले? तुमचे पार्टनर आले का? तुमचे गुरुबंधू आहेत ते. काय म्हणले ते? तुमच्या पार्टनर आले ते. सांगायचं काय? कारण ही महापुरुष सेवा आहे. परंतु बोधामध्ये काही फरक नसतो. बरं, काही गौण आहे, धन मान मोठेपणा हे गौण आहे, पण जे मनाच्या ठरवले असते त्यांना जरा बरं वाटतं. पण दे आधी काय खरा दे संबंधी पसारा बोज गावांचा रक्ष भासत असे. हयात कालामध्ये भाऊनी कधी असा डामडोळा कधी केला नाही. कारण विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगण्याची नाही असे महापुरुष विरक्त होते. ज्या टायमाला मौली होते त्या टायमाला त्यांना भिक्षा कोणी घातली नाही. तो पुरा महाराज कोणी म्हणलं नाही तो काय वेळ अविचारण करी बडबड फार. त्या कालामध्ये त्यांना म्हणलं नाही, पण आता त्यांना मान. भाऊच्या कालामध्ये विरक्तीवीन राहिले, पण आता त्यांना सन्मान. बरं का, डोक्यावर घेतात म्हणजे असे तत्वदर्शा व्यक्त असतो, वक्ता असतो आणि त्याच्या कृपेने सगळं चालत असतं. म्हणून महाराजांच्या कृपेने आणि आपली भाऊची संगती झाली आमुषी निश्चिंती. त्यांची संगत घड्यामुळे झाली आमुची निश्चिंती. म्हणजे कृत्य कृत्य झालो इच्छा केली पावलो. तुका म्हणे आता लाभ नाही या परत. तुझी संगती झाली आमुषी नाही देखील ते मिळे. बरं का, हे आपण एवढं पाहिलं का? मग तसे महाराज बोलून गेले. कोण? पाचपोर महाराज जलाराम बाबा जलाराम बाबाचं उदाहरण सांगितलं. खरं गोष्ट बरं काय. पण आता ताट काय थाट काय सगळं महाराज नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोळे. बरं का, आनंद सुखाचे आनंदाचे. आणि घरी काय? घरी ताकाचे सरोवर ताकना मासार. आणि इथं नवनीताचे आनंदाचे आनंद तरंग. आणि ज्या ठिकाणी असा आनंद भेटल्यानंतर माणसाला काढून जरी दिलं तर मनुष्य जाऊ शकत. गोपाळ म्हणतात तो का म्हणे आता आम्ही नवजो दवडी. तुम्ही घालून जरी दिलं तर आम्ही येणार नाही. या ठिकाणी आनंद भेटतो. म्हणून पूर्ण महाराष्ट्रातून काय महाराष्ट्रा बाहेरून काय सगळे गायक वादक टाळकरी माळकरी महाराज येतात का? तो का म्हणे आता आम्ही नवजो दवडीतात. येऊ जरी फोन नाही केला जरी पत्रिका नाही दिली तरी आपल्या मनाने येतात. कारण त्याचा आनंद भाऊच्या दरबारात मिळतो. विठाला या गावात स्तुती नाही बरं का, वस्तुस्थिती आहे. 4-2 सप्ते झाले त्याला उतार लागतो. इथं उतार लागत नाही बरं का. वैयक्तिक त्यांचं काय असू द्या, पण भाऊची सेवा तनाने मनाने धान्य करतात. म्हणून असे वर चालले सगळे वर चालले. त्या दिवशी महाराज म्हणले प्रत्येक सप्ताह झाला की खालीवर होतं. कमिटी बदलती, कार्यकर्ता बदलतो, कार्यकर्ता बदलला की वक्ता बदल, वक्ता बदल, श्रुती बदलली, सगळं खालीवर होतं. पण भाऊच्या का ध्वजाखाली अगदी सर्व व्यवस्थित चालते. म्हणून या ठिकाणी रक्तदान शिबिर बरं का, पुन्हा दवाखान्याचे शिबिर या ठिकाणी, रामायण हरिभक्तांचे गुरुबंध असणारे चोले महाराज एकदम सगळे कार्यक्रम गायक वादक सगळे अगदी कानी महाराज असं वर चढले सगळं वर. पण आता सगळं खाली आलं बरं का. जे पाहिजे ना गायक वादक तसं नाही मी. होय शास्त्रीजी जसा तसा नाही ना मी. आणि मग तसं कसलं उभं राहिले. येथे एकच असे आदरू तेने बोले सदरू जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेवा गुरुदेवांची कृपा स्वामींची कृपा उभा राहिलो एक. आणि बाप असतो ना बाप शास्त्री बाप काय करत असतो पोराला हाताला धरीत नाही
पण नातवाला खाली टिकीत नाही. तसा मी जरी भाऊचा रक्तवंशाने नातू नसलो पण विद्यावंशाने त्यांचा मी नातू. लक्षामध्ये म्हणून जयाची काम घेऊन माता शाप्रापे काय साधका तू माऊली पिके सरते पावली या कारणे सावली न सांडे तुझी. भाऊ बाबांना नगद नारायण महाराजांना सगळं संत म्हणताना काय करतो अभिवादन करतो अभंगड बोलतो. या ठिकाणी टाळगुण असणारे म्हणत असणारे ब्राह्मण संस्थांचे मठाधिपती शास्त्रीजी महाराज आहेत. माऊली संस्थांचे मठाधिपती रोज सगळ्या कार्यक्रमाला लक्ष रोज भजनाला आहेत भोजनाला आहेत कीर्तनला आहेत. म्हणजे त्यांनी सुद्धा आनंद सळ घेतला आहे बरं का. आता जास्त कोणाचे नाव घेत नाही. काय होतं आमचं घेतलं आणि त्यांचं नाही घेतलं आणि तुमचे पहिले नाव घेतलेच ते डबल डबल कशाला घेऊ होतं ना. ते 2-3 सोडून बरं का बाकीचं असं म्हणून सर्वांना अभिवादन करतो आणि अभंग बोलतो. अनेक संगती आहेत. माणूस संगतीनेच वर जातो संगतीनेच खाली येतो. विठाला विठाला विठला 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 प्रस्तावना जास्त न लांबवता कारण वेळ कमी आहे. 1 तास उरला खटवंगरायची पुढे बोत करणे आहे. त्यामुळे अगदी संगतीचे परिणाम आहेत. पण गोपाळने अंतरीचे धावे स्वभावारे त्यांच्या काय म्हणतात भगवंत संगतीबद्दल अभंगाचा प्रथम तुझी ये संगती तुझी ये संगती तुझी ये संगती झाली आमची निश्चिंती झाली आमची निश्चिंती नाही देखिले मिळे नाही देखिले मिळे महाराज म्हणतात तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. कारण त्यांनी अनेक संगती केल्या. कोणा संगत केली. संगती 2-3 प्रकारे विसंगत कुसंगत आणि सुसंगत. विसंगत कानाडीने केला मराठा भारतात एकाचे उत्तर एका नाही. लग्न झालेलं नाही आणि सासरविला चालू जात असताना तो मास्टर सुटला गेला. हे कोणतं गाव आहे हे कोणतं गाव आहे ते गावाचे चोपलं मुंडी शिव काय ते शिव काय म्हणते हे कोणतं गाव आहे आणि ते गाव चोपलं मुंडी. 4-5 ऐकलं याला राग आला. बरं तुझा मालक तू हानू कान ठोकड झाली कानवडी बाबाच्या आवाज माईक द्या. आवाज बाबाच्या माईकला आवाज द्या माईकला. म्हणजे हा काय म्हणायचा बाबाच्या. हे कोणतं गाव आहे आणि ती काय सांगायची अजून पुढेची मुंडी याला मला कान का एकामेकाला न कळल्यामुळे. म्हणून विसंगत कीर्तनकार आहे प्रवचनकार आहे बसतो वाडाखाली झाडाखाली काय झालं चुकलं का विसंगत झालं ना सगळं. महाराज तर वडाच घासे बसलं म्हणजे वड चांगला आहे महाराज. वैराग्याचं प्रतीक आहे त्यागाचं प्रतीक आहे. पण तिथे पोती जळती
ते म्हणते पहिला मग महाराज तेच काढवा याला त्यालाच महाराज म्हणते गुरु महाराज म्हणायचे ज्याला एवढं कळत नाही तोच महाराज मग भासनी काय म्हणत असत महाराज तसं नाही. त्याला सुसंगत म्हणजे त्या लोक बसू नये विसंगत पिणार आहे खाणार आहे वाईट वाग ते बस संगत करायची नाही संगता परिणाम होतो माणसाला बरं का पतन उद्धन संघाचा खळाची संगती उपयोगाची नाही खळाची संगती उपयोगाची नाही खळाची संगती उपयोगाची नाही खळाची संगती उपयोगाची हे आपणा पाये त्याचे संगे आपणा पाये याचे संगे आपणा पाये त्याचे संगे आपणा पाये त्याचे संगे हरिमुखी गाता रपले जनता हरिमुखी गाता रपले महाराज म्हणतात खाळाची संगती काय काळाची उपयोगाची नाही आपण आपल्या त्याच्या संग आपण त्याच्या संगतीला राहू नये कारण जशी संगत तशी पंगत असते पण त्याच्या संगतीला कधी राहायचं नाही जास्त लांबायची गरज नाही दुसरी आहे कुसंगत कुसंगत म्हणजे करू नये ते खाणारा खाऊ नये ते खाणारा पिऊ नये त्याला कुसंगत म्हणे ती संगत करू नये माणूस किती जरी साधू असला तरी माणूस खाली येतो कसा येतो ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडला साधू जैसा कुसंगे नाडला साधू कुसंगे नाडला साधू जैसा कुसंगे नाडला साधू जैसा ढेकणाच्या संग हिरा तो भंगला कुसंगे नाडला साधू जैसा कुसंगे नाडला साधू जैसा साधू जैसा महाराज म्हणतात काय म्हणतात महाराज ढेकणाच्या संगे हिरा जो ढेकणा संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडला साधू जैसा हिरा आहे ना हिरा इतका मजबूत असतो त्याला आयरन जरी फोडलं तर फुटत नाही तो हिरा ठेवी ताई रवी हिरा ठेवी ताई रवी हिरा ठेवी तायरणी हिरा ठेवी तायरणी वाटे मारी तालुगणे वाटे मारी तालुगणे हिराची मावळा पावे हरा तुझी ओळख खरा पावे हिरा ठेवी तायरणी आयरन वाचे मारी जो खणी तोच मोल पावे खरा करणेचा होय चोरा महाराज परमार्थाला माणूस निघला रे निघला आता काय गंधर्व चावले आता काय महाराजच झाले आता काय कीर्तनकार झाले आता काय हरिपाठच करणं झाले वाचे मारतो जगणी महाराज एकदा मारलेलं बरं पण हे बोललेलं फार आवडे असं अंत करायला पण किती जरी बोलला तर ते मग साधू पुरुष ऐको नाही की निंदास्तुती कानी जैसा का वनमणी योगी राज किती जरी बोललं तू सोडून घेतलं हिरा आहे ना हिरा वरून घाणाने मारलं ते आयरणी शिरतो पण फुटत नाही
तोच मोल पावे खरा करण्याचं होय. असा कठीण असताना पण त्याला दुभांग करायचं म्हणलं रे म्हणलं, नुसतं ढकण्याचं असं रक्त लावलं की दुभांग होत. तसा माणूस कुसंगण्याला साधू तैसा विरक्त पुरुष आहे. पण स्त्रीने संगत घडी रे घडी, लोभ्याची संगत घडी रे घडी, माणूस तो खाली येतो. म्हणून ती काय कुसंगत आहे. आणि सुसंगत म्हणजे संतांची देवाची सुसंगत आहे. संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले. जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले. संगत सज्जन की करले. काय होतं संसंग? साधूच्या संगती हरी जोडे, साधूच्या संगती हरी जोडे, साधूच्या संगती हरी जोडे, साधूच्या संगती हरी जोडे. खरं म्हणतात साधूचे संगती हरी जोडे. का बैसता संता संगती कळू आले कमलापती, आपली कोणीच नव्हती निश्चयची ती दृढ झाला. आणि निश्चय वळून तुका म्हणे तेची फळ. म्हणून संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारिखे नाही तेथे. कारण साधूचा व्यापक भाव असतो. आणि व्यापक भावाला शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. हे विश्वाची माझे घर ऐशी मध्य स्थिर किंबा होणार झाला जग जे झाले म्हणजे महाव्यापक. आणि मग आपणा पारिखे नाही तेथे दुई भाव नाही. दुजे जो जव घडे तव तव संसार वये जोडे. कारण गुरु तीर्थ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शन समाधान संत विकासने की जी. म्हणून संतांच्या संगमध्ये राहा. आणि संत आणि देव दोन एक आहे. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून तुझी ये संगती झाली आमुषी निश्चिंती. निश्चिंती म्हणजे कृत्य झालं. यमला ध्वा त्या परम लाभम तुका म्हणे आता लाभ नाही या परत झाली आमुषी. एक जाणले सर्व जाणलं. बरे का आत्मज्ञान झालं रे झालं. आत्मा लावा सारखे गोमटे काहीच देखे म्हणून भोगविषयी हरखेची ना. ज्याप्रमाणे ते मिळाल्यानंतर वर्षास काय वर्ष विने सागरू जय जैसा निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो. त्या समुद्र पाऊस पडला काय नाही पडला काही फरक पडत नाही. त्याप्रमाणे आत्मलाभ झाला रे झाला, आत्मज्ञान झालं रे झालं. आता कुठे धाई म्हण तुमची चरण देखील या. भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. झाली तुमची निश्चिती. कशा त्याचा परिणाम काय म्हणतात? नाही देखील ते मिळे, 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 नाही देखील ते मिळे. भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, नाही देखील ते मिळे, नाही देखील ते मिळे.
देखिले ते मिळे. कारण ते सुख स्वर्गात नाही, वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काय. बरं काय ह्या सुखाकरता या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी आईला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. महाराज म्हणतात या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. आणि त्या संत सदनामध्ये काय चालतं हो? संत सदनामध्ये काय चालतं? धन्य संताचे सदन तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. या सुखा कारणे देव वेडावला. या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडो संत सदनी राहिला. वैकुंठ सोडो संत सदनी महाराज म्हणतात त्या ठिकाणी लक्ष्मी आहे, परमात्मा आहे. मग त्या ठिकाणी लक्ष्मी तर काय कमी. जसं शंभू तेथे शंभिका, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विकास. की जी लक्ष्मी घरामध्ये काय प्राप्त सर्व प्राप्त आहेत महाराज. नाही देखिले ते मिळे. बर का पण स्वर्गीय चांबर विचिताचे देवा मृत्यू लोक वा जन्मामा नारायण नामे हो जीवन मुक्त अनंत कीर्तने गाऊ गीती भजन. बर का भाजपाचे खाणे राम नाम गाणे आनंद. आनंद हा रामनामामध्येच आनंद आहे. बर का कारण तुका म्हणे तूच खरं ये रे बावगा पासर. आपण पासऱ्यात आनंद पाहतो. बर का पासऱ्या पासंग ब्रह्मादिक पदे दुखाची शिराणी. आपण पदात चूक पाहतो. पदामध्ये पदात चूक आहे का. आता त्या सोडून इथं आमदार खासदार नाही ते पण जिल्हा अध्यक्ष आले ते विचार का हरकत नाही. होय जिल्हा अध्यक्ष ते पदात आनंद आहे की आनंद आहे बरं का. आपण पारखे नाही तेथे. आता ते राजकारण आपण ते आपल्या डोक्यात नसते जास्त. ते नसलेले चांगलं का तिथं पदा करता बोलतो. ब्रह्मादिक पदे दुःखाचे पदात दुःख आहे. बरं मानात मानात तरी समाधान. महाराज मानात समाधान नाही. धनात तू का म्हणे धन अश्वासोत हे जाण. धनातच समाधान नाही. आणि जर धनात समाधान असतं राज्य टाकून गेले पुढे ते काही येडे म्हणावे. धनात नाही पदात नाही सुखच नाही दुःखम दुःखम आहे. कारण मृत्यू लोकी सुखाची काही नाही की जेल कवनाचे जो देखे तो दुख्या बाबा दुख्या होई नाही. का नाही जे मुळात असते फळात असते. म्हणून संसार दुःख मुळे मुळात असते फळात असतं. पण सुख नावाची वस्तू नाही. सुख हेच एक ठाई हो पायी संतांच्या. सुख अनुपम्य संतांचे चरणी प्रत्येक शालांका भोनी नांदताशी म्हणजे नाही देखिले ते मिळे. आणि भोग सुखाचे सोळे बस त्या ठिकाणी आनंदी आनंदी. आणि म्हणले मग आणि घरी काय घरी ताकाचे सरोवर. घरी ताकाचे सरोवर. घरी ताकाचे सरोवर.
ताकाचे सरोवर, सरोवर म्हणजे समुद्र अथांग आहे, पण काय आसार आहे. किती ताक आहे कामाचं, ते भांड्यावर ताक आहे आणि चमच्यावर लोणी. मग कोणतं बरोबर? लोणी बरोबर ताकाच्या. म्हणजे घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पुर. सावळा देखील आनंदाचा, त्याने आनंदाचा पोरा आनंद. म्हणून संसारी लोक किती जरी दिसतात मोठे, पण त्यात सुख नाव आसार आहे, दुःखमय. म्हणून घरी ताकाचे सुरू, इथे नवनीताचे पूर. आणि एकदा का त्या ठिकाणी माणसाचं मन गेलं रे गेलं, मग चरण सोडी सर्वथा आन तुझी पंढरी नाथा. म्हणले भगवान म्हणतात हे आता इथं राहायचं नाही, तर त्याला उत्तर देतात मग शेवट. तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे आम्ही नवजू जवळीता, आम्ही नवजू जवळीता नाही देखील नाही देखील तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. तुम्ही काढून जर दिलं आम्ही इथून जाणार नाही. आणि का जाणार नाही? उपभोग घेतला ना, आनंद घेतला ना. जे अमृत आहे ते ठेवी. पुढं काय? तो जैसा कांजी न सिवी, तू कांजी सने शिव. कांजी नाम पीज असेल कशावरली? भातावरची. भातावर. तू पिल का? नाही पिणार. तैसा आणि तैसा स्वसुखानुभवी न भोगीवृद्धी. एकदा का त्याला ते प्राप्त झालं की मग कोणतं जाणार नाही. तो का म्हणे ईश्वाच्या म्हणी पाहावी पुराणे विचारून उपा म्हणून त्यांची आई काय करायची? तो दूध म्हणला ती काय करायची? मीठ आणि पीठ एक करायची द्यायची, तुकडे खुशाल प्यायचं. पण एक दिवस कोजागिरी पौर्णिमा आणि शेजाऱ्याकडे गेला आणि केशर दूध टाकून प्याला. आणि मग पुन्हा आईने तो कार्यक्रम केला, हे ती पिणार नाही का? त्याने ती गोडी पाहिली, ते खरं दूध पाहिलं. तद्वत त्या परमात्म्याचा स्वरूप आनंद त्याने पाहिला, संगचा परिणाम पाहिला. तो का म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. त्याप्रमाणे भाऊच्या संगतीमध्ये की दसरा दिवाळी तोची आम्हा संग सखी हरिजन भेट दिवाळी आनंद. त्या लेकी बालिकांनी सगळे येतात, महाराज लोक येतात, पाहुणे रावळे येतात. या आपल्या करता येत नाहीत, भाऊच्या संगती करता येते. तो का म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. प्रत्येक वर्षी एकदा आला रे आला माणूस की प्रत्येक वर्षी माणूस येतो आणि मोकळा येत नाही, खाऊन जात नाही, देऊन जातो. देऊन जातो आणि दिलं पाहिजे. थेंबे थेंबे तळे साचे. आपण दोन हाताने दिलं तर परमात्मा अनंत हाताने देत असतो. पण काही काय म्हणतात म्या दिलं असं म्हणतात. इथले नाही का, पण असं लोक बाहेर म्हणतात तिकडे पुण्याकडे म्या दिलं. अरे तो काय दिलं? जे हाय जीव दिला दान त्याने दिला. देह काळाचे धन कुबर तिथे मनुष्याचे काय आहे, आपलं काय बरं. पण याचा मध्येच असं होतं. तसं करू नको महाराज. अहंकार गेला तो का म्हणे देव झाला. म्हणून जीवनामध्ये फक्त काय संतांचा सहवास घडावा. आणि त्यांचा सहवास घडला नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. एकदा भजन करू आणि पुढच्या विषयाला आदर. विठोबा महाराज बोलताना म्हणायचे पहिला अंक झाला, आता दुसऱ्या अंकाला सुरुवात. पण करायची पण कुठून करायची?
चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी चरित्र ते उचारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी महाराज म्हणतात चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. परमात्म्याचं फक्त काय करायचा उच्चार करायचा कोणाचा भगवान श्रीकृष्णाचा कारण तो परिपूर्णतम आहे. कोविदी कोण सुद्धा असा येतो आणि राम कसा आहे मर्यादा उत्तम पुरुषोत्तम आहे. एक पत्नी एक बाणी एक वचन आणि त्यांच्यापेक्षा आपल्याला परमात्मा रामन हे जवळ आहे. संसारी जीवन जगण्याकरता हे अगदी साधन आहे. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचने शिवापती हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. महाराज एक परिणाम सांगू. सकाळी सकाळी आम्हाला नाणं आहेत ना मच्छिंद्र नाणं ते एक सांगितले आपल्या गावात काय घडलं म्हणून. आपली विद्यमान सरपंच आहेत ना आणि ते सरपंचांचे कपडे गेले इस्त्रीला बरं का. इस्त्रीला गेले आणि त्याच्यामध्ये काय गेलं मंगळसूत्र गेलं. मंगळसूत्र म्हणजे गुरुजी ते बाजारातलं नाही बरं का. ते मंगळसूत्र गेलं आणि त्या इस्त्री करणे हे आणून दिले हे तुमचं मंगळसूत्र. त्यांचा सत्कार केला. तेव्हा आपण लोक जे आपल्या नशिबात तेच घ्यावं आणि ते नशिबातलं सरत नसतं आणि इकून तिकून आणलेलं पुरत नसतं. इकून तिकूनच म्हणलो मी जास्त काय सांगायचं ते पुरत नसतं. डोकं लावून ते पुरतच नसतं. काय मग सांगून गेलो की धन असेल मान असेल याच्यात असतं आणि नाही जमलं असतं पण ते काय झालं त्यांनी घोटाळा केला म्हणजे तुम्ही नाही कसा घोटाळा करते तो नशीब तसं कारण केले कर्म झाले तेच भोग आले. प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाडे मान सोस करीसी वाया भजे मना पंढरी राया. प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाडे मान सोस करीसी पंढरी भज मना पंढरी राया. प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाडे मान का सोस करे शिवाया भज म्हणे पंढरी आहे. सांगू का ही मोठी मोठी लोक आहेत ना आमचा सरपंच असं करीत नाही. काय माहिती सरपंच झाले पाहिजे काय बरेच त्याची टुपी त्याला त्याची टुपी याला झोपा येत नाहीत मग ते घेते मग झोपते. पण तसं करीत नाही सरपंच माहिती मला तू वारकरी माणूस आहे. म्हटलं काय बिघडत तसं कार्यक्रम तसं बरोबर आहे. अध्यक्ष नगर अध्यक्ष कार्यक्रम असा आहे मला महाराज असं कर्म करावं संध्याकाळचा निवांत झोपी. त्याला झोप काय येत नाही लोकांना जरी नाही कळपत त्याला खटकत मनामध्ये. लोक जमले एका मावशी घोळ चोरली होती आता कालच केली ना बरं काही आणि तिच्या मनामध्येच लोक जमले की ते वाटतं गावाचं काय काढले काय गावाचं का लोक चाललं काय चालू होतं काय नाही काय नाही ते बैलाचे चाललं होतं. हो मला वाटलं गावात चाललं काय म्हणून माणसाने असं वाग प्रांजळ म्हणावा अंग टाकलं की झोप आली. असं कर्म करावं सालच कर्म करावं बरं का. सो कुसुमाची विरा पूजा केली आपला तोषा लागेल असं कर कोणतंही आहे ते सगळं कृष्णाशी अर्पण असं प्रांजळ मनाने करा बास तुम्हाला निश्चित येस पदरात विढाला. कसं करता बोलू ह्या रामायणाच्या विषयी रामाने अति सुंदर सांगितलं आणि ते रामायण नुसतं ह्या काळाने सोडून द्यायचं नसतं.
जसं जेवण असते असंच केलं असंच पिलं का कधी पोट भरायचं. म्हणून ऐकावं, श्रवण करावं, मनन करावं, ध्यासन करावं, मग ते पचत असतं आणि ते मूर्तीमध्ये येत असतं. बरोबर आहे महाराज. फक्त कानी चांगलं राहा म्हणजे फक्त सांगायचं, रामाचं चरित्र आचरण करायचं आणि कृष्णाचे उच्चार करायचा फक्त महाराज. आणि तो कोण्या अवस्थेला रांगता गोधने राखीता, फक्त रांगतानी. काय त्यांनी रांगतानी केलं? रांगत रंगणी चोरीत लोणी धावणे धरते गवळणी बांधित चरणी देती गाराणी यशोदे साजनी दही दूध भक्षोनी तमाल निळे साजनी कृष्ण आळवा परतोरी मागे गावा कृष्ण आळवा परतोरी मागे गावा कृष्ण रांगत रंगणी तू रांगायला आला. चोरीत लोणी रांगतानीच तो लोणी चोरायला लागला. बरं का महाराज, तो चोरीच खेळता घरी काय कमी. मग त्याने काय चोरलं? चित्त चोरी येले नंदाच्या नंदने चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. महाराज, परमार्थिक चित्त चोरले नंदाच्या नंदे. चित्त मिले तू सब कुछ मिले म्हणजे परमार्थ म्हणजे चित्त चोरलं. आणि व्यावहारिक म्हणजे दूध चोरलं, दही चोरलं. का चोरलं? त्याला कारण आहे. राजकारण, धर्मकारण, भक्ती कारण. राजकारण का? कारण कोकणामध्ये खूप गाई होते बरं का. गाई दूध सर्व असायचं. परंतु झालं का, हे दही दूध तूप लोणी सर्व जायचं कुठं? मथुरेला जायचं. थाट निघाला मथुरे हाट लागी गवळणीचा थाट निघाला मथुरे हाट लागी. विपुल गवळणीचा थाट निघाला मथुरे हाट लागी गवळणीचा थाट निघाला मथुरे हाट लागी. हाते देखून जगदीश धावला गोप घेऊन वेगी ते देखून जगदीश धावला गोप घेऊन वेगी गवळणीचा थाट निघाला मथुरे हाट लागी. हे कृष्णा निघाला मथुरे हाट लागी हाट लागी. परमात्मा गोपाळ घेऊन जायचा आणि त्या दही दूध चालल्या की दही दूध त्यांच्यावर घ्यायचं, यांना खाऊ घालायचं. का खाऊ घालायचा? कारण त्यांच्या लक्षामध्ये आलं की अधर्मी आहे. कोण? कंस. वडला बंदीशाळेत टाकले आणि गादीवर बसलाय. आणि यथा राजा तथा प्रजा. कारण म्हणला भजन चालत नव्हतं, पूजन चालत नव्हतं, यज्ञ चालत नव्हतं. मग याला हाना मारा ठोका खा पिया हे त्यांच्या रावड्यात चाललं. आणि मग हा धर्माला पोषक जे चाललंय, सकस पदार्थ चाललाय, म्हणून त्यांना ते पुरवले नाही. ते पण त्यांची शक्ती बलवान व्हायची म्हणून हे यांना खाऊ घातले. त्याला काय म्हणते? राजकारण म्हणायचं. भक्ती कारण दही दूध तूप हे परमात्म्याच्या कृपेने मिळले. परमात्म्याला अर्पण न करता हे काय करायचे? तिकडे ऐकायचे. ते मुलाबाळा खाऊ घातलं पाहिजे, भक्ताला खाऊ घातलं पाहिजे. म्हणजे काय? भक्ती कारण भुंगतेस तेव्हा जो खातो ना त्याला चोर म्हटलं. कारण धर्माची तू मृत्यू पाप पण जाती मज सोडू जातारा कर्मापासून पाप काय पुण्य काय
त्याला कळतं विठाला विठ्ठला म्हणून परमात्मा घर पाहून एकांताचे नविदान भक्तीचे शिवऱ्या करायचे. परमात्मा जायचा आणि दही तूप लूण यांना खाऊ घालायचं आणि ते खाल्ल्यानंतर ती गवळून सकाळी उठायच्या आणि त्यात काहीच नाही, दही नाही, दूध नाही, तूप नाही. कुणी चोरी केली असावी म्हणते नंदाच्या चोरी. आज चोरी केली खरी त्या विनाशी नव्हे दुसरी आईशी. ते चोरायचा आणि यांना खाऊ घालायचा आणि खाल्ल्यानंतर त्या गवळणी म्हणायच्या घराने सांगायचं यशोदे त्याला काही सांग. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे का जावे गोकुळे राहावे का जावे गोकुळे राहावे का जावे अवघ्या मिळवली गवळणी जात होत्या मथुरे बाजारी गोकुळे राहावे का जावे गोकुळे राहावे का ती म्हणते यशोदे राहावं का जावं आता तुम्ही झालं काय. अगं म्हणली हा येतो रात्रीच्याला येतो घरामध्ये यायचा लहान मुलाला चिमटे घेतो काय वासरं सोडतो काय असे खूप असे घराने ऐकले. असे घराने ऐकल्यानंतर महाराज ऐशी ऐकता घराने यशोदाने निघाली पण ती म्हणली माझं पोरग तसं नाही. त्या म्हणले बाई तुला वाटतं तसं पण कसं आहे लाडका कानाबाई तुझी तुलाच गोड वाटे. लाडका कानाबाई तुझी तुलाच गोड वाटे. कानाबाई तुझी तुलाच गोड वाटे. लाडका तुझी तुलाच याच्या खोड्या सांगू किती याच्या खोड्या सांगू किती महिपात्र सिंधू आटे. लाडका घाबाई तुझी तुलाच गोड वाटे. लाडका कानाबाई तुझी तुला गोड वाटे याच्या खोड्या सांगू किती महिपत्र सिंधू वाटे. अशा काय खोड्या केल्या सांगा ना खंदरीने खोडी. आम्ही असता निज सुनी मुंगूस घेऊन आपुले करी सोडी गेले दोघा माधारी तव बोचकारी आम्हा ते गबाई अवचित हरी तुझा लाग बाई 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 अवचित हरी तुझा लाग यशोदे अवचित हरी तुझा आला हरी तुझा. आम्ही झोपलो असताना तुझा हरी अवचित आला आणि त्याने काय केलं मधी मुंगूस मुंगूस सोडलं आणि मुंगूस सोडल्या महाराज झुरळ निळती व्याजर तर मुंगूस सापड असा कला करतो. एक मुली असा करतो का त्याला फक्त माझ्या घरी ये त्याला बांधून टाकतो आणि बांधून टाकतं म्हणल्याबरोबर त्याला लगेच कळतं न सांगता तुम्हाला कळू येत त्याला कळलं की मला बांधते का म्हणले. आणि परमात्म्याने काय केलं म्हणलं पेंद्या सुदाम्या ती मला बांधते म्हणली. कन्याने काय केलं रात्रीच्यालाच गेले 3 वाजता गेले 3 वाजता गेले आणि पती आणि पती झोपले असताना काय केलं हिची वेणी आणि त्याची दाढी अशी गाठ मारती बांधते म्हणली ना
इन बांधल्याबरोबर लगेच आला पेंद्या सुद्धा मी अवकड्या म्हणले एक सोंग येणारे म्हणले काय देवा सोंग आहे म्हणले नवरी सोंग आहे म्हणले पाहिले देवा सोंगत असले अरे म्हणजे तसं नाही नवरदेव माग आहे आणि नवरी पुढे असं थोडं व्यंगा असलं मग वाटतं काहीतरी वाटते आणि म्हणले शेलकड्याची उपराची गाठ नाही मग वेणीची आणि शेंडीची गाठ आहे मग तर जास्तच वाटलं अरे वा पोचता वाटला काय म्हणून लगेच सगळे चौकात आले आपल्या असे वाटच पाहायला लागले कसे आहे ना कसे आहे ना कसे ना सो म्हणून काय झालं 5 वाजता उठली बघ गवळण आली काय उठते भाल्या पाठी 8 वाजता बरं का पण ती 5ला उठल्याबरोबर काय झालं याच्या धाड्यात झटका बसला आणि झटका बसला मात्र चवतळून काय म्हणते होनिया वातली धांगडी करती ओढावडी मद लागी करती ओढावडी मद लागी करती ओढावडी मद लागी मत होनी धांगडी करती ओढावडी मद लागी करती ओढावडी मद लागी करती ओढावडी मद लागी म्हाताऱ्यात चवतळला म्हणला खाऊन पिऊन म्हणला मस्त झाली धांगडे म्हणला माझी वाडवाडी करते हो ती म्हणली मी कशाला वाडवाडी करते म्हणली तुम्हीच माझी वेणी वळली तो म्हणली ती म्हणली अहो केस पांढरे झालेत नातोपुटू झालेत माझी कसं मस्करी करता तो म्हणला मी कसं मस्करी करतो तोच माझी दाढी वळली एकदा झालं बरं का दुकानदार ती म्हणली घाट कुणी बांधली मग ती म्हणली मी नाही बांधली आणि हा काय म्हणतो मी नाही बांधली गोरापाडीकर कोर्टात नाही गेले एकदा सांगत मी नाही बांधली आणि तो म्हणतो मी नाही बांधली विश्वास पाहिजे पती पत्नी विश्वास पाहिजे विठाला 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 महाराज पती पत्नी विश्वास असणं सोन्याची गोष्ट आहे श्रीमंत असू द्या गरीब असू द्या ते गौण भाग आहे बरं का श्रीमंती हा आणि गरिबी गौण भाग आहे किती श्रीमंत झाला मी नेहमी सांगत असतो तो तूप पितो का पाणी पितो अध्यक्ष विचारला का नाही म्हणजे महाराज मला काहीच भाव दिला नाही हो सरपंच आपले अध्यक्ष पाणीच पितो बस श्रीमंत माणूस नदीला जाळतात का माडीवर जाळतात नदीला पैशात जाळतात का लाकडात जाळतात आणि मग काय श्रीमंती गरिबी सगळं गरिबी आणि श्रीमंती गौण भाग आहे माता मावलो थोडं वेगळं सांगतो मला धन्वंता लागे सर्व मान्यता आहे मग आता सांगायची गरज नाही परंतु महाराज पती आणि पत्नीने श्रीमंतीन गरीब पाहायची नाही इथल्याने मावस होत तिकडे होऊन पुण्याकडे ते काय म्हणतात हे दरिद्र माझ्या पादरात पडे दरिद्र माझ्या पादरात पडे कोण म्हणती कोण म्हणती हरू पाडी पुरे पडला पत्नी म्हणती हे दरिद्र पडलं का ह्या होताच घरात आली कारण स्त्री लक्ष्मी असते ना ती घरात आली तर मग ते एकदम मातीचं मूत व्हायला पाहिजे या ती घरात स्त्रीलिंग अवकाळ आली समजून घ्यायचं ही दरिद्री ही झालेली मग सगळ्या पुण्याकडे आता एकच सांगायचंय की पत्नीने कधीही पतीला टाकून बोललं नाही पाहिजे आणि पतीने सुद्धा पत्नी टाकून नाही बोललं पाहिजे पतीच्या माता अनुसरोणी पतीवर्ता आणि सातमनिता भेटीची गा सांगायचं काय मला मग कुणी मारली ती म्हणली मी नाही मारली ती म्हणली मग असं कर मी नाही बांधली दोघं विचार झाला जा म्हणली ती काड्याची पिठी घेऊन ये काड्याची पिठी दोघाला जावलं याकडे आली ती म्हणली अहो जाळू नका जळा ना बी ननन धती पाव का जळा ना बी नैनम चिंतती शास्त्राने इळी आणली का पाहायला लागली ती म्हणली अहो मी सौभाग्यवती आहे सवाशीन आहे माझे केस कापू नका मग तुमचे कापा पण अलीकडच्या सवासीने काय करतात काय तुम्हाला तर काय सांगायची गरज नाही म्हणून सौभाग्यवतीने कधी केस कापायचे नाही
केस कापणं म्हणजे गुरुजी काय विकृती आहे, संस्कृती नाही. कुळवधूला अवयवा ते जेवढे अवयव झाकले जातील तू कुळवधू म्हणायचे, आणि जे अवयव झाकीत नाही ते तुम्ही म्हणायचे. विठाला विठाला सोंग आलं लगेच पेंद्या सुद्या म्हणून वाकुड्या अंगडी लागले, मग शिमग्यासारखा आडावाडा करायला. जीवाचं पाणी झालं. बस गेले. मैया मैया बाहेर ये म्हणले. काय झालं? तुझ्या कानाने बांधलं. तू म्हणलं आई तुझ्यापाशी मी झोपलो होतो म्हणलं. कपा म्हणलं आता तरी गाठ बांधली म्हणलं, पुढं काय सांगता येत नाही. मग ती गाठ सुटाना बी बरं का, ती गाठ ह्या देवानी बांधले सुटत नाही. आता ती त्या देवानी बांधलेली, पण विद्ये तेरे देगण ती सिद्धे ते संशय सर संशय बरे का. संध्याच्या सुटल्या गाठी ऐशी ऐकता घराने यशोदा नेनी आली. कन्या तू आता इथं राहू नको, तू आता अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सारे गोपाळ रानात या. सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. बस रानामध्ये आले. आणि रानामध्ये आल्यानंतर महाराज काय खेळ खेळले हो? खेळ मांडीला लघोरी. खेळ मांडीला लघोरी. खेळता ती नाना परी हो. खेळता ती नाना परी. खेळ मांडीला लघोरी. खेळ मांडीला लघोरी. खेळ मांडीला लघोरी. खेळोरी अबक तू बकती बक परत गुण खेळ मांडू. अबक तू बकती बक परत गुण खेळ मांडू. महाराज म्हणतात आबक दुबक तिबक पोरात तिरगुणे खेळ मांडू. खेळे बरं का. आबक दुबक म्हणण्यामध्ये सत्वगुण रजगुण तमगुण खेळे नाही. त्रिगुण आसारे आणि निर्गुण सारे हे सगळे एकलेच ने कंठे म्हणून खेळ वाटत. एकाएकी नरमत एका मोशाम. महाराज ते खेळे खेळे खेळ्या माझी गोप्या भाला बहुतच खेळ खेळारे. लहान थोर अवघी बारी खेळची मोडून गेला. खेळ्या माझी हानमिया शाना न पडे काम व्यसनी रे. कामच ते क्रोध कायचा ते कैचे भांडणे. राम या गड्याची आवडी उठी म्हणून लंकी पेणे. बरं का खेळण्यामध्ये कुणाचं दुमत नाही. खेळ काहीच करीत नाही. फक्त खेळाबद्दल कर्तृत्व मत आणि फलस्वाद नको. त्याला झाला खेळ आणि आपला झाला खेळ खंडोबा. खरं मानल्यामुळे ऐक खेळी तो सांगितले आईसे जाणून खेळी खेळ कसं खरं नाही म्हणून पद्मपत्र मिवांबासा नैव किंचित करो मिती. गरीबी असू द्या मोठ्या असू द्या काही असू द्या फक्त त्याचा मोठा अहंकार घेऊ नये. आणि अहंकार गेला तो का म्हणे देव झाला. म्हणून खेळायचं सगळं करायचं परंतु नैव किंचित करो मी कर असं म्हटलं रे. म्हटलं मस्त झाले परी मी नाही केले. आईसे जेने जाणे तेले सुटला गा. विठाला आता 1:15 वाढलाय बरे का. 2:15 झाले बाबा.
कीर्तन सांगायची गरज नाही. इथून सुरुवात करतो नारंगाडावर. गुरुवर असणारे महादेव बाबा नारायणगड त्यांचं तुम्ही ऐकलं. विद्यमान मध्ये असे गुरुवर शिवाजी बाबाचं हे तुम्ही ऐकलं आहे. मग ह्या गड्याची 2 म्हणती वाट लावली ऐकून ऐकून. चला गहिनाथ गाडा भाऊची ऐकली कंपनी आहे. गुरुनाम गोस्ते भाऊ त्यांचं तुम्ही ऐकलं आहे. त्यांच्यानंतर गुरुवारी पुंडलिक बाबा आणि गोरक्ष बाबा त्यांचं तुम्ही सुद्धा ऐकलं. इथं केलं करायचं इथं. आणि विद्यामान असणं गुरुवारी विठ्ठल बाबा तेच तुम्ही ऐकतात. म्हणजे 3 पिढ्या वाटायला लावल्या. इकडं भगवानगड बाबांचं कीर्तन ऐकली कंपनी आहे. गुरुनाम भाऊच ऐकले आहेत. सर्व गुण संपन्न कोठे काही नाही. एक आहे एक नाही. गायक वादक सर्व गुण संपन्न असणारे बेशम बाबा त्यांचं तुम्ही ऐकले कंपनी आहे. आणि विद्यामान असं गुरु असणारे नामदेव महाराज शास्त्रीजी त्यांचं तुम्ही ऐकलेलं आहे. आणि गुरुवारी बाबांचं तुम्ही आतापासून इथेपर्यंत त्यांचंच ऐकतात. आता जरी असलं या आमचं नाही, सगळं त्यांचाच माल आहे. 2014 पासून का 13 पासून कार्य करतो मी इथं. आणि लक्षात त्यांचंच आहे सगळं. म्हणून माझं नाही, सगळं गुरुदेवांचं आहे. म्हणून जास्त सांगायची काही गरज नाही. एक गोष्ट राहिलेली आहे. राहिली म्हणजे एक चाल होणार आहे. आपण चाल घेत नसतो, पण गाववाले त्यांना चाल देऊ तर ते आपल्याला चाल दाखवत असतात ते नाही दिल्यावर. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, महाराजांचे गुरुबंधू आहेत. गुरु स्वामी लिंगायत महाराज पुढच्या पाठाचे वक्ते महाराज आणि गुरु स्वामी महाराज काय पाठाचे. आणि नंतरच 2-3 महिने त्यांचा सहवास घडला आहे. एक वरी वाजता पुढं विश्राम बाबा म्हणून पंडित प्रवृत्ती होती. गाढा अभ्यास त्यांचा संस्कृतमधला. आणि त्यांच्याकडे शिकत असताना ते होते. आणि त्यांनी बाबांना पाहिलेलं आहे. शिकत असताना पाहिले, इथं पाहिलेलं आहे. म्हणून ते विद्वान आहेत. ते लक्षामध्ये प्रास्तांतर अभ्यास केलेला आहे. आणि व्याकरण तर्कशुद्ध आहेत ते. आणि म्हणून त्यांनी आपले गुरुबंधू असणारे एक 2 महिन्यापूर्वी माझ्याकडे आले. आणि आमचं आदान प्रदान झालं. आणि म्हणले महाराज मी सुद्धा बाबाची काढतो म्हणले. मी सगळ्या संतांची काढतो म्हणलं काढा म्हणलं. आणि लक्षामध्ये. आणि मग त्यांनी एक महाराजांची वास्तवमधून त्यांनी काय केली, महाराज आरती तयार केली. एक पाणी महाराजांचा फोटो आहे, माझा फोटो आहे, त्यांचा फोटो आहे. आणि त्याची फक्त किंमत किती आहे, 10 रुपये. 100 सुद्धा नाही, 50 सुद्धा नाही, 20 सुद्धा नाही. 10 रुपये म्हणजे काय गोष्ट असते. आणि ती महाराज फोटो राहील, ती आरती राहील. आपले मुळं बाळं त्यात गुणगुणत राहतात. आणि ती पाठ होईल सर्वांच्या. आणि मुक्ता ते निर्धार लाभे आपलीच मुक्तता. बरं का. त्यांचं चिंतन केलं. चिंतने तद्रूपता. सगळ्या कर्तृत्वाचा सगळा काय असतो त्यावर सार असतो. त्यांनी साराचा निचोड असते. सुंदर आरती तयारी केली आहे. त्यांच्याकडे आहे. पुढे सांगायची तर सांगता खाली इथं आणले, तिथं द्या घ्या. महाराजी गाडी तिथं बी घ्या. बरं इथंच आहेत. आणि तसे घेऊन जाऊ नका. 10,000 रुपये द्या. हा लक्षामध्ये का म्हणे आता आणि खेळ मोडावा पडतो. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. बरं का. परमात्म्याने सगळे गोपाळ जवळ केले. आणि 3 प्रकारचा काला केला. लय भाताचे काला केला, जीवशिवाचे काला केला, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमूला साधेल. तो काला कुणी केला, ज्ञानोबराने केला. म्हणून ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विला. त्यांचं भजन घेऊ. उठायचं नाही बरं का, उठायचं नाही. आता भजन घ्या. ज्ञानेश्वर हो बाबांच्या नगदाला चरणी पण तुम्हाला भोगस श्रोत्या चरणी समर्पित त्या ठिकाणी विराम देतो. धारा घ्या रे दोहीच्या कोपरा. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरवलीकडे. का
मने हाती ठोका अधिक उने नेते लोका विहारे दोहीकडे मुख पसरून कंठी धरिला कृष्ण मने अवघा जने प्रकाश वाटो एकमेका वैष्णविका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू वाटो एकमेका वैष्णविका संभ्रम तुका मने भूमंडळी आम्ही बळी विरगाळे काला वाटू एकमेका वैष्णविका